नमस्कार मित्रांनो, मोरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की जान्हवी रमाला म्हणत असते की रमा तुला माझं एक काम करायचं आहे. मग रमा म्हणते काय? मग जान्हवी म्हणते की तुला डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे. मग रमा खूपच आश्चर्याने म्हणते काय? रमा म्हणते मला ते जमणार नाही, मला डान्स वगैरे येत नाही. मग जान्हवी म्हणते तुला माहिती आहे का, ही आपल्या बंगल्याच्या सोसायटीची स्पर्धा आहे, कोण होणार प्रभात रोडचा सुपरस्टार. आणि तुला माहिती आहे का, मला गॅरंटी होती ह्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर आम्ही जिंकणार आणि त्या रेवाला हरवणार. कारण एका घरातून किती पण लोक पार्टिसिपेट करू शकत होते, त्यामुळेच तर ती रेवा पण पार्टिसिपेट करते ची फुल तयारी झाली होती आणि मला माहीत होतं की मी रेवाला हरवेल. पण आता तुला हे करावंच लागेल, तुला रेवाला हरवावंच लागेल. मग लगेच रमा म्हणते की मी करूच नाही शकत, कारण मी इथे काम करते. मग जान्हवी लगेच तिला म्हणते तू विसरलीस, तू पण मुकादम आहेस म्हणून करूच शकते आणि तुला हे करायचे आहे. मग लगेच रमा म्हणते ती रेवाना असल्यापासून डान्समध्ये भाग घेते, तिला डान्स येतो आणि मला काहीच येत नाही, मला माझंच डान्स पाहून हसू येईल. मग जान्हवी म्हणते माझा डान्स बसलेला आहे आणि मी त्याचा व्हिडिओ पण काढलेला आहे, मला तुला शिकवता नाही आलं तरी तू व्हिडिओ पाहून डान्स करूच शकते, असं जान्हवी रमाला कन्व्हिन्स करते. आणि मग रमा म्हणते कधी आहे ती कॉम्पिटिशन? मग जान्हवी म्हणते उद्या. हे ऐकून तर रमाला आश्चर्याचा धक्काच बसतो. ती म्हणते उद्या? मग जान्हवी तिला रागावून म्हणते की हे बघ रमा, तुला यात पार्टिसिपेट करायचं आहे आणि जिंकायचं पण आहे, तुला मुकादमांचं नाव राखायचं आहे, कळलं ना तुला? असं म्हणून ती मला दम देते. मग रमा हो म्हणते. सीमा तिच्या रूममध्ये तिचं काम करत असते, तेवढ्यात येते शशिकांत येतो आणि तिला म्हणतो की तुझा मुलगा एक नंबरचा माजोरडा आहे, ड्रायव्हिंग करताना शिट्ट्या वाजवतो आणि मला दाखवतो की मी किती आनंदात आहे. मग लगेच सीमा म्हणते काय प्रॉब्लेम आहे? तर शशिकांत म्हणतो म्हणजे आमच्याकडे पैसा असून आम्ही टेन्शनमध्ये राहायचं आणि याच्याकडे काही नाही तरी हा आनंदात राहणार. मग त्यावर सीमा म्हणते तुम्ही पण राहणार आनंदात, तुम्हाला कोणी अडवलंय? मुळात त्याला कळलंय की आनंदी राहण्यासाठी पैशाची गरज नसते. श्रीकांत मग खूपच चिडतो आणि म्हणतो हे सगळं तो मला कॉम्प्लेक्स द्यायला करतोय, मला गिल्ट आहे याचं त्याला काहीच वाटत नाही. मग सीमा म्हणते खरंच त्याला त्याचं काहीच वाटत नाही, कारण आनंदी राहण्यासाठी प्रेम पुरेसं आहे आणि त्याच्याकडे रमा आहे, त्याच्यामुळे तो आनंदी आहे. एवढं साधं सोपं सरळ तुम्हाला का कळत नाही, हेच कळत नाही मला. मग शशिकांत तिला म्हणतो की आता मला कळायला लागल्यात हळूहळू त्याच्या चाली. आता तू म्हणते ना तो शांत राहतो, आनंदी राहतो, आता मी बघतोस तो कसा शांत राहतो. आणि तिला म्हणतो तू चल माझ्याबरोबर. मग सीमा म्हणते कुठे जायचंय? तो तिला म्हणतो तू चल, कारण आता मला बघायचंच आहे तो कसा शांत राहतो ते. आणि असं म्हणून तो सीमाला घेऊन बाहेर जातो. रमा तिचे काम करत असते आणि मग अक्षय येतो आणि म्हणतो मी सगळं आवरलं इकडचं, आता तू उठ, आपल्याला गादी टाकायची. तेवढ्यात रमा म्हणते ऐका ना, उद्या इथे डान्स कॉम्पिटिशन आहे. मग अक्षय म्हणतो अरे वा, त्या दरवर्षीप्रमाणेच जान्हवी वहिनी त्यात पार्टिसिपेट करणार आणि त्यात जिंकणार? मग लगेच म्हणते हो, पण आता ना कुणाच्या तरी पोटात दुखतंय. मग लगेचच अक्षय म्हणतो कोण? रेवा का? कुणाचं तरी चांगलं होतंय, कोणीतरी आनंदी आहे, हे पाहून ज्याच्या पोटात दुखतं ना ती रेवाच असू शकते. मग लगेच रमा म्हणते आता ती पोटदुखी खूपच वाढली आहे. मग अक्षय म्हणतो काय केलं तिनं? मग ती सांगते की तिने आज जान्हवी वहिनीला पाडलं आणि आता नाचत बसली आहे, मीच भाग घेणार, मीच जिंकणार म्हणून. मग अक्षय म्हणतो की हेच एक्सपेक्टेड आहे त्या बाईकडून, घाणेरडा स्वभाव आहे. मला तर आता हाच प्रश्न पडला आहे, आजकाल जगातली संवेदनशीलता संपून विकृती वाढत चालली आहे का? पूर्वी लोक मजा करायचे, मस्ती करायचे, धमालही करायचे, एकमेकांना पाडायचे पण आणि त्यावर हसायचे सुद्धा, पण त्याला हात पण द्यायचे. पण आजकाल लोक एखाद्याला मुद्दाम पाडताय, त्याचं शूटिंग करताय आणि ते सोशल मीडियावर टाकताय. त्यावर लगेच रमा म्हणते की आणि लाईक्स करावे अशी इच्छा पण ठेवतात. मग त्यावर लगेच अक्षय म्हणतो आणि आता हल्ली नवीन ट्रेड चालू झाला आहे, आजकाल बायका आपल्या मुलांच्या डोक्यावर अंडे फोडतात, मग ती लहान मुले डचकतात आणि रडायला लागतात, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकतात आणि लाईक्स करा असं म्हणतात. काय विकृती आहे ही? आजकाल ना निखळ विनोदच संपत चाललाय. म्हणते जाऊ द्या, तुम्ही कशाला विचार करता एवढा? मग अक्षय म्हणतो विचार करायलाच पाहिजे, आपण पण ह्या समाजाचे भाग आहोत. म्हणते ठीक आहे, पण तुम्ही खूप पावसाळे पाहिल्यासारखं एखादा 70 वर्षाच्या म्हाताऱ्यासारखं का बोलतात? मग लगेच
अक्षय त्यावर म्हणतो की समाजात काय चाललंय ह्यासाठी संवेदनशीलता पाहिजे, त्यासाठी पावसाळे किंवा 70 वर्षाचा म्हाताराच पाहिजे असं काही नाही. त्याला बोलते, जाऊ दे, त्यांना जसे वागायचे तसे वागू देत, पण झोपूया आता, आपण खूप दमलेलो आहे. मग अक्षय म्हणतो की तू मला 70 वर्षाचा म्हातारा म्हणलीस. म्हणते, अच्छा, तुम्हाला ते खटकते होय. तेवढ्यात अक्षयचा फोन वाजतो. शशिकांत मुकादम फोनवर असतो. मग अक्षय म्हणतो, शशिकांत मुकादम का फोन करतोय? मग लगेचच रमा म्हणते, उचला पटकन, नाहीतर पैसे कट करतील. मग अक्षय म्हणतो, पूर्ण पगारच मायनसमध्ये गेलाय, अजून काय कट करणार? मग अक्षय फोन उचलतो. मग शशिकांत त्याला म्हणतो की ड्रायव्हर लवकर ये, मला बाहेर जायचंय. मग अक्षय म्हणतो, आत्ता? मग लगेच शशिकांत म्हणतो, ड्रायव्हरनी प्रश्न विचारायचे नसतात, मालक जी वेळ सांगेल त्या वेळेला यायचं असतं. मग अक्षय म्हणतो, ठीक आहे, येतो मालक, असं म्हणून तो फोन ठेवतो. मग शशिकांत सीमाला म्हणत असतो की नोकरांना डोक्यावर चढून ठेवलंय. मग अक्षय म्हणत असतो की मालकाला कुठेतरी बाहेर जायचंय, तेव्हा आता मला जावं लागेल. मग रमा म्हणते, इतक्या रात्रीचं? मग अक्षयला आठवतं की शशिकांत रात्रीची कोणती कामे करतो ते. मागच्या वेळेस अक्षयने जे पार्सल डिलिव्हर केलं होतं ते सर्व अक्षयला आठवतं. मग लगेच रमा म्हणते, बरं, आता जाताय ना तर व्यवस्थित जा आणि व्यवस्थित परत या. त्यांनी काहीही केलं तरी चिडू नका, असं रमा अक्षयला सांगते. मग अक्षय तेथून निघतो. इकडे शशिकांत आणि सीमा अक्षयची वाट पाहत असतात. तेवढ्यात अक्षय तेथे येतो आणि मग शशिकांत त्याला म्हणतो की चल, आपल्याला बाहेर जायचंय. मग अक्षय लगेच म्हणतो की आज ह्या मालकीनबाईबरोबर बाहेर जायचंय. मग शशिकांत म्हणतो, हो. मग लगेचच सीमा म्हणते, मी पुढे बसणार. मग शशिकांत म्हणतो, नोकरांजवळ काय बसतेस? मग ती म्हणते, नोकर काय माझा मुलगा आहे तो. मग लगेचच शशिकांत तिच्याकडे रागाने बघतो. मग ती म्हणते की आपल्याकडे नोकरांना मुलाप्रमाणे वागवतात. मग लगेचच शशिकांत म्हणतो की मला माहिती आहे, तू का पुढे बसतेस. मग तो अक्षयला म्हणतो की मला आज माझ्या बायकोला घेऊन लॉंग ड्राईव्हवर जायचंय. मग लगेच अक्षय म्हणतो, तुम्हाला ह्या मालकीनबाईबरोबर बाहेर जायचंय? मग शशिकांत चिडतो आणि त्याला म्हणतो की जास्त प्रश्न विचारशील तर पगार कापील. त्यानंतर अक्षय शांतपणे दरवाजा उघडतो आणि शशिकांतला म्हणतो, या मालक. आणि मग ते लॉंग ड्राईव्हरला निघतात. शशिकांत त्याला मध्येच गाडी थांबायला लावतो. सीमा म्हणते, काय झालं? तो काहीच सांगत नाही. शशिकांत गाडीतून खाली उतरतो आणि पुढे जातो. तिथे एक सुंदर मुलगी उभी असते आणि तो तिच्याबरोबर गप्पा मारायला लागतो. हे पाहून अक्षय आणि सीमाला खूप आश्चर्याचा धक्का बसतो आणि अक्षय खूपच चिडतो आणि लगेच म्हणतो, थांब, मी याच्याकडे बघतो. असं म्हटल्यावर सीमा त्याला म्हणते, तू थांब अक्षय, शांत हो. तुला कळत नाहीत का, ते हे सगळं मुद्दामून करताय मला दाखवायला आणि तुला चिडवायला. तू चिडला की ते तुझ्या पगारातील पैसे कट करतील आणि वरती म्हणतील, बघ, तू माझ्यासारखा आहेस. आता तू प्लीज शांत राहा. अक्षय म्हणतो, मी कसा शांत राहू आई? हा माणूस कुठल्याही थराला जाताना मागचा पुढचा विचार करत नाही. सांग, ह्या माणसाचं काय करायचं? मग सीमा म्हणते, मला नाही माहीत काय करायचं. मग अक्षय म्हणतो, मला माहिती आहे ना काय करायचं. मग सीमा म्हणते, काय करतोयस तू? मग अक्षय लगेच तेथून गाडी काढतो आणि निघून जातो. इकडे शशिकांत बघतो की हे दोघे निघून गेलेत आणि मग शशिकांत खूपच चिडतो आणि अक्षयला खूप रागाने फोन करत असतो. पण अक्षय फोनच उचलत नसतो. तो सीमाला घेऊन आईस्क्रीम खायला गेलेला असतो. अक्षय सीमासाठी आणि त्याच्यासाठी आईस्क्रीम आणतो. तेवढ्यात शशिकांत मुकादम त्याला फोन करत असतो, पण अक्षय त्याचा फोन घेतच नसतो. मग सीमा म्हणते, उचल त्यांचा फोन, नाहीतर ते परत चिडतील. अक्षय फोन उचलतो. मग शशिकांत त्याला म्हणतो, तू मला सोडून कसं काय निघून गेलास? मग लगेच अक्षय म्हणतो, आम्ही कुठं गेलोय, आम्ही पुढे आलोय फक्त. तुमचं काही कळेना. तुमचं चालू होतं झाडामागे गुलूगुलू. तुम्हाला किती वेळ लागेल आम्हाला काही समजेना. मग मालकीनबाई म्हटल्या, जरा पुढे जाऊ, आपण चक्कर मारून येऊ, म्हणून मग मी पुढं आलोय. मग लगेच शशिकांत त्याला म्हणतो, मी असताना तू तिचं सीमाचं कसं काय ऐकतोस? मग लगेच अक्षय म्हणतो, ऐकावंच लागेल, त्या मालकीन आहेत आणि त्या तुमच्याच घरच्या आहेत ना. मग लगेचच अक्षय म्हणतो, त्याचं काय झालं ना, तुमचं चालू होतं तिथं झाडामागे गुलूगुलू. मग मॅडमला कळेना तुम्हाला किती वेळ लागेल, तुम्हाला डिस्टर्ब करावी की नाही, म्हणून मालकीनबाई म्हटल्या, चला चल, जरा पुढे जाऊ. मग मीच त्यांना म्हटलं की चला आपण आईस्क्रीम खाऊ म्हणून. मग लगेचच शशिकांत त्याला म्हणतो की तू लगेच ये. मग तो म्हणतो, तुमचं चालू द्या, तुमचा पूर्ण वेळ घ्या, मग येतो आम्ही. मग शशिकांत अजूनच चिडतो आणि म्हणतो, लगेच या.
मग अक्षयला म्हणते, "तुला असं वागताना भीती नाही वाटत का?" मग अक्षय म्हणतो, "नाही गाई, आता मला कळलंय. तू मगाशी म्हणत होती ते बरोबर होतं. फक्त मला दाखवण्यासाठी, मला चिडवण्यासाठी असं वागतात. मी चिडलो की परत म्हणायला मोकळे की बघ तू माझ्यासारखा आहेस म्हणून." आणि मग ते दोघेजणे मस्तपैकी आईस्क्रीम खात असतात. इकडे शशिकांत त्यांची वाट बघत असतो. मग अक्षय आणि सीमा आल्यावर शशिकांत त्यांच्यावर खूपच चिडतो. शशिकांत अक्षयला म्हणतो, "तू मला न सांगता कसं काय निघून गेलास?" मग लगेचच सीमा म्हणते, "अहो, तुम्हाला किती वेळ लागेल आम्हाला कळत नव्हतं. तुम्ही त्या मुलीसोबत होतात. मग तुम्हाला कसं डिस्टर्ब करायचं? मग मलाच आईस्क्रीम खायची हुकी आली म्हणून मग आम्ही पुढे गेलो." मग लगेच शशिकांत त्याला म्हणतो, "आता बस झालं लाँग ड्राईव्ह, चला घरी." मग लगेच म्हणतो, "अहो मालक, आता ह्या मालकीणबाईबरोबर जाऊ ना लाँग ड्राईव्हला, मी घेऊन जातो तुम्हाला खडकवासल्याला." मग शशिकांत खूपच चिडतो आणि त्याला म्हणतो, "गाडीत पेट्रोल तू टाकतोस का? चल गपचूप घरी." दुसऱ्या दिवशी रेवा डान्स प्रॅक्टिस करत असते आणि विचार करत असते की आता कॉम्पिटिशन मीच जिंकणार. आता जान्हवी पण नाही आहे कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायला. मुकादमांच्या घरातून आता मीच रिप्रेझेंट करणार. जेव्हा लोक अनाऊन्स करतील की मुकादमांच्या घरनं रेवा जिंकली आहे म्हणून, तर सगळे मला मुकादम समजतील. असा विचार करून ती खूप खुश होत असते. तेवढ्यात तेथे रमा येते आणि रमा म्हणते, "शी किती घाण केलंय." मग रेवा म्हणते, "काय म्हणलीस तू?" रमा म्हणते, "फरची किती घाण झाली आहे हे म्हणलं मी." मग रेवा म्हणते, "मी डान्स केला म्हणून खराब झाली असं म्हणायचंय का तुला?" मग रमा म्हणते, "म्हणूनच तर मी पुसायला आले ना." रेवा म्हणते, "खूप जास्त ओलं करू नको, मला प्रॅक्टिस करायची आहे, मी पडेल." मग रमा म्हणते, "मला अशी सवय नाही आहे दुसऱ्याला पाडायची, आणि जर मी तुला आत्ता पाडलं तर मग कॉम्पिटिशनमध्ये तुला हरवण्याची मजा नाही येणार ना." मग रेवा म्हणते, "म्हणजे?" मग लगेचच रमा म्हणते, "स्पर्धा, कॉम्पिटिशन ग, मग भेटू आपण स्पर्धेमध्ये." असं म्हणून रमा तिचं काम करायला लागते. इकडे आई आजी रेवाला म्हणत असते, डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेते. मग रेवा म्हणते, "हो आई आजी, जान्हवी घेणार होती पण ती पडली, त्यामुळे मी आणि रमा भाग घेतोय." मग आई आजी म्हणतात की तुम्ही दोघींनीही त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा नाही. आधीच लोक काय काय बोलतायत आणि आता मुकादमांच्या घरातून दोघी दोघी पार्टिसिपेट करतायत, तर लोक अजून काय काय बोलतील. आता मी दोघींनाही सांगते, दोघींनीही भाग घ्यायचा नाही. तेव्हा म्हणते, "आई आजी, तुम्ही हे नाही ठरू शकत." मग आई आजी म्हणतात, "मी हे ठरूच शकते. तू आता ठरव, तुला त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा की ह्या घरात राहायचं." मित्रांनो, उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय अभिषेकला म्हणत असतो, "मी साहेब आहात आणि मी नोकर आहे तुमचा." यावर अभिषेक खूपच चिडतो आणि त्याला म्हणतो, "तू हेच कर, तू हेच कर, हे कापड घे आणि गाडी पुस आमची." असं म्हणून खूप जोरात गाडीवर हात आदळतो. मग त्याच्या हाताला लागतं. मग लगेच अक्षय म्हणतो, "बघू लागलं का?" मग लगेच अभिषेक म्हणतो, "नातं जोडायला जाऊ नको." लगेच अक्षय म्हणतो, "मी माझ्या साहेबाला लागलंय म्हणून विचारतोय." मग लगेच अभिषेक चिडतो आणि म्हणतो, "नोकर विचारत नसतो." आणि इकडे अक्षय रमाच्या हातात 10वीची पुस्तके देतो आणि तिला म्हणत असतो की तू आता 10वीचे पेपर द्यायचेस. असेच मालिकेतील नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल मराठी साईरामला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.